लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हजारो आदिवासी मजूर हा आपल्या गावांकडे परत येत आहे। राज्यात बहुतांश मजूर वर्ग हा मेळघाटमधील मूळ निवासी असून पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरातून परत मेळघाटामध्ये येत आहे। त्यामुळे तहसील प्रशासनसुद्धा यांना मदतीसाठी आपल्या परीने मदत करीत आहे। कुठेतरी आदिवासी मजूर हा उपाशी राहू नये म्हणून तहसील प्रशासन चिखलदरा यांनी कोरोना मदत समितीला मदतीच्या प्रति हाक दिली होती। किमान 100 परिवाराकरिता किराणा किटची व्यवस्था करून द्यावी, कारण चिखलदरा तालुक्यामध्ये हजारो मजूर स्थलांतर करून परतल्या असल्याकारणाने मदत अपुरी पडू नये यासाठी कोरोना मदत समितीने तहसील प्रशासन चिखलदरा येथे स्वतः जाऊन तहसीलदार माया माने यांना चिखलदरा तालुक्यातील 100 कुटुंबाकरिता किराणा किट कोरोना मदत समितीचे योगेश खांजोडे, राजकुमार बर्डिया, संजय डोंगरे, राज इंगळे यांच्या हस्ते चिखलदरा तहसीलदार यांना देण्यात आले। वेळोवेळी मदत करणाऱ्या कोरोना मदत समिती परतवाडा यांचे संपूर्ण चिखलदरा तहसील कर्मचारी व तहसीलदार माया माने, लिपिक प्रवीण काळे यांनी त्यांचे आभार मानले आहे व धन्यवाद दिलेले आहेत। कोरोना मदत सेवा समिती परतवाड्याहून चिखलदरा तहसील इथे पोहोचलेली आहे। आज माननीय तहसीलदार माया माने मॅडम यांच्या तहसीलमध्ये चिखलदरा इथे जे स्थलांतर करून आलेले काही लोक आहेत पुणे मुंबईवरून, ज्यांना आज नितांत अन्नधान्याची गरज आहे आणि त्यांच्याकडे कुठेतरी एक सहारा नाही आहे अन्नधान्याचा, त्यासाठी आज कोरोना मदत समिती, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन तथा मित्रपरिवार यांच्या वतीनं एक 100 परिवारांना कुठेतरी पुरेल एवढं अन्नधान्याची किट, किराणा किट इथे कोरोना मदत समितीकडून प्रोव्हाइड करण्यात येत आहे। तर मी त्याप्रती आदरणीय माने मॅडम यांना 2 शब्द मांडतील असे विनंती करतो। जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदतीसाठी कोरोना समिती जी आमच्या मदतीला आलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे। आजपर्यंत चिखलदरा तालुक्यात त्यांना आम्ही जवळपास दुर्गम भागातली 20 ते 25 गावं दिली आणि त्या गावांमध्ये त्यांनी प्रत्येक कुटुंबाला 1 महिनाभर पुढे इतकी किराणा किट देऊन त्या गावांबद्दलची जी समस्या असेल उदरनिर्वाहाची ते त्यांनी सोडवण्यास खूप मोठा हातभार लावला। यापुढेही ज्यावेळी मी त्यांना आवाहन करते त्यावेळी ते माझ्या मदतीला उभे राहतात। यापुढेही त्यांच्याकडून सहकार्याची अशीच अपेक्षा आहे आणि आज या 100 किट ज्या आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांच्याकडून खूप धन्यवाद। तत्पश्चात कोरोना संसर्गाच्या लढाईमध्ये कोरोनाशी 2-2 हात करणाऱ्या पोलीस स्टेशन चिखलदरा येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांना राजकुमार बर्डिया यांच्या पुढाकाराने सेंद्रिय हळदीच्या शेकडो किट पोलीस प्रशासन चिखलदरा व समस्त पत्रकार मित्र यांना राजकुमार बर्डिया, योगेश खांजोडे, संजय डोंगरे, राज इंगळे, पत्रकार विन्सेंट, API विनायक लांबे यांच्या हस्ते हळदीच्या किटचे वाटप करण्यात आले। चिखलदरा पोलीस स्टेशन इथे माननीय API लांबे साहेब इथे उपस्थित आहे। त्यानंतर आमचे चिखलदऱ्यातील पत्रकार सर्व मित्र मंडळी इथे उपस्थित आहे। आज माननीय बर्डिया साहेब यांच्या शेतीमध्ये जी हळद पिकते ती आपण कुठेतरी आज सर्व अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये बहुतांश ठिकाणी त्या हळदीच्या किट दिलेल्या आहे। त्या हळदीच्या किटमध्ये एक विशेषता ही आहे का ही ह्युमिनिटी पॉवर वाढवण्यासाठी जे आज कोरोनाच्या संकटाच्या बिकट समयी जे डायरेक्ट ग्राउंड लेवलवर काम करत आहे ते आपले पोलीस मित्र, पत्रकार मित्र, त्यानंतर आरोग्य यंत्रणा ह्या प्रत्येक ठिकाणी आम्ही ही हळदीची किट इथे त्यांना एक किट त्यांच्या परिवारासाठी जे 2 महिने पुरेल अशी त्यांना प्रोव्हाइड्स करत आहे का त्यांनी ते कुठेतरी त्यांची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि समाजात आज जे त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या लढाईमध्ये कोरोनाच्या त्यासाठी त्यांना प्रोव्हाइड करत आहे। मी योगेश खांजोडे, त्यानंतर बर्डिया साहेब, राजभाऊ इंगळे पत्रकार आणि संजय डोंगरे जी इथं उपस्थित आहे कोरोना मदत समितीकडून तसंच बर्डिया परिवाराकडून। तर मी ह्या हळदीच्याबद्दल विशेषतः पूर्ण माहिती देण्यासाठी माननीय बर्डिया साहेब यांना आमंत्रित करतो। सबसे पहले तो मैं आप सभी का धन्यवाद करता हूँ जो आप लोग हम लोगों की सुरक्षा के लिए रात दिन करीब 2 महीने से लगे हैं और हम लोगों की इच्छा थी कि भाई आप लोग कुछ कर रहे हैं हमारे लिए तो हमारा भी फर्ज बनता है कि आपकी जो फ्रंट में खड़े हैं, फ्रंट में लड़ा दे रहे हैं, उनके लिए भी हम लोग कुछ करें। तो आपको पता ही होगा भारत सरकार ने उनका जो आयुष मंत्रालय है उसने ये सजेस्ट किया है कि कोरोना से लड़ने का जैसा सोशल डिस्टेंस रखना और बाकी कॉन्टैक्ट कम करना ये तो है ही, उसी के साथ साथ अपनी इम्यूनिटी पावर बढ़ाने के लिए हम कुछ ले, जैसे उन्होंने 4-5 सुझाव दिए, इसमें एक हल्दी का भी किया है। प्रधानमंत्री जी ने भी कहा है और आरोग्य मंत्री ने भी कहा है। तो ये जो ऑर्गेनिक हल्दी है ये बहुत पावरफुल हल्दी है
और बिना कोई केमिकल इंसेक्टिसाइड फर्टिलाइजर के तैयार की हल्दी है ये, और मुश्किल से आधा ग्राम लेना पड़ता है। मैं आपको इसका तरीका बताता हूँ। जैसा आप लोग तो ही इसमें लगे हुए, आपके साथ आपका परिवार भी जुड़ा है और उनके लिए भी ज़रूरी है, तो हम लोगों ने ये बोला है कि 4 गिलास पानी लेना, इसमें आधा ग्राम हल्दी डालना और 1 उबाली आए तक रखना। परतवाडा येथून पंकज साबू यांचा वृत्तांत।